पाहुण्यांना माझा मानाचा जय. माझं मनोगत मला असं मांडायचं आहे की जसं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकत आहोत, संघटित होत आहोत आणि संघर्ष करतच आहोत. आणि संघर्ष करता करता कुठं आपल्याला कोणी नावं ठेवतील, कोणी आपल्याला खाली खेचायचा प्रयत्न करतील, पण आपल्याला पुढं पाहत राहायचं आहे. जसे माझे वडील सांगायचे की भुकणाऱ्या कुत्र्याकडे कधी बघायचं नाही. त्यांच्या भुकण्याकडे लक्ष देत असताना आपला टाइम वेस्ट जातो. त्यांना एक बिस्किट टाकायचं आणि आपलं कार्य आपण पुढे चालवायचं. तर भीम आर्मी फाउंडेशनला माझं हेच म्हणणं आहे की आपल्या रस्त्यात येणारे अडथळे जे पण असतील त्याकडे न पाहता आपलं ध्येय काय आहे त्याच्याकडे तुम्ही पहा आणि त्या ध्येय साध्य करायला डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्स सदैव तुमच्या सोबत पूर्ण ताकदीनिशी असेल. आणि अजून एक मला असं सांगायचं आहे की कधी कधी असं होतं कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये, कारण मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार. निष्ठावंत कार्यकर्ता असणं खूप महत्त्वाची काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की कदाचित कुठं रॅली आहे, उपोषण आहे, आपल्याला त्या ठिकाणी जायचं असतं तर आपण आपल्या मित्रांना, ओळखीच्यांना आपण सांगतो. तर काही कारणं देत हा आपल्या लिस्टमध्ये 100 जण असतात, पण त्या 100 पैकी आपल्यासोबत 2च जण असतात. कारण बाकीचे कारणं देऊन ते घरी बसतात. काहींचे कारणं योग्य असतात, त्यांना असतं काम, पण काही जण कारणं देऊन घरी बसतात. पण माझा असा विचार आहे की बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ केली आणि ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ करून आज मुंबई महाराष्ट्रामध्ये, नाहीतर मुंबई कधीच गुजरातला जाऊन मिळाली असती, बरोबर आहे. तर मग जर का ह्या महापुरुषांनी एवढं सगळं कष्ट करून जीवनात त्यांनी असंख्य वेदना सोसल्या आणि त्यांनी जर का हे सगळं करण्यासाठी असाच विचार केला असता, जाऊ दे मला काय करायचं, माझ्या फॅमिलीचं काम आहे, मला पण गरज आहे, तर आज आपण ह्या स्टेजवर बसून आपण बोलू शकलो नसतो. आपल्यावर एवढा अन्याय अत्याचार होता की आपण बोलू शकलो नसतो. पण त्या महापुरुषांच्या कार्यामुळे आज आपण स्वाभिमानाने जगत आहोत. तर मला असंच सांगायचं आहे की आपण पहिला असा विचार करायचा की जर महापुरुषांनी असं केलं नसतं तर आज घडलं नसतं. आणि उद्या जर कधी भविष्यामध्ये कुठल्याही डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्स असो, भीम आर्मी फाउंडेशन असो, यांनी काही उपोषण, काही उपक्रम राबवायला घेतले आणि आपल्याला कळालं तर आपण त्या ठिकाणी प्रथम यावं अशी माझी विनंती आहे. कारण आपण एक दुसऱ्याला सहकार्य केलं तरच पुढे जाऊ आणि तरच ते माणसं जे आपल्याला विभक्त करून आपल्याला जेवढं आपण विभागलेले आहोत तेवढं त्यांच्या पुढे शिकतात आणि ते आपल्या लोकांना भरकटवतात आणि आपला समाज विखरला जातो. SC म्हणजे फक्त 2 जाती नसून 59 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या 59 जाती कशा एकत्र येतील यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आणि दिल्लीपर्यंत आपण जावं असं आपलं ध्येय पाहिजे. आणि असं ध्येय असण्यासाठी आपले सहकारी, आपले मित्रमंडळी या सर्वांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे आणि आपण सगळे त्यांना साथ देत आहोत आणि साथ देणारच आहोत. मी भीम आर्मी फाउंडेशन जात असं संघटना आणि भाई चंद्रशेखर आझाद सर्वांना ज्ञात आहे म्हणून माझे साहेबांनी सांगितलं त्यांचं हेच कार्य आहे की